झिरो मध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. आपल्याला कल्पना आहे की सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आता फक्त 2च दिवस उरलेल्या अधिवेशनात गेले सर्व दिवस कुठल्या ना कुठल्या वादानं गाजले. हे वाद जसे विधिमंडळाच्या आत झाले तसंच विधान भवनाच्या बाहेरही घडले. संजय शिरसाटांकडच्या घरातील पैशांनी भरलेली कथित बॅग असो, संजय गायकवाडांच्या कॅन्टीन कर्मचाऱ्याच्या मारहाणीनं जशी चर्चा झाली तशीच शंभूराज देसाई यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनिल परवांना बाहेर बघून घेण्याच्या धमकीनेही झाली. मात्र आजचा दिवस मोठ्या पॉलिटिकल ड्राम्याचा ठरला. याचं मुख्य निमित्त ठरलं ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेतले आमदार आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ. दानवे यांची विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची मुदत येत्या ऑगस्टमध्ये संपते, पण पावसाळी अधिवेशन आता सुरू असल्यानं त्यातच त्यांचा निरोप समारंभ पार पडला. विरोधी पक्षनेता म्हणून दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे आसूड ओढले असले तरी आजचा दिवस त्यांच्यावर सर्व पक्षांकडून स्तुतीसुमनं उधळण्याचा होता. मात्र गोडी गुलाबीत राहतील ते राजकारणी कसले. निरोप समारंभातही टाळ्या आणि टोमणे दिसलेच. याची सुरुवात झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून. त्यांनी दानवे हे मूळचे भाजप संघाच्या मुशीत झालेले कार्यकर्ते असा उल्लेख करून त्यांच्या कारकिर्दीचं कौतुक केलं आणि त्याचवेळी उद्धव ठाकरेंना थेट सत्ताधाऱ्यांकडे येण्याचं आमंत्रणच देऊन टाकलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आपल्या एकेकाळच्या सहकार्याचं कौतुक करत असतानाच दानवे हे सोन्याचा चमचा घेऊन जन्मले नाहीत असा टोला अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंना लगावला. तर उद्धव ठाकरे यांनी दानवेंसारखा कार्यकर्ता आम्हाला दिल्याबद्दल भाजपचे आभार मानतानाच आमचे लोक घेतल्याबद्दलही भाजपनं आभार मानावेत असा टोला फडणवीसांना लगावला. तर दुसरीकडे भरल्या ताटाशी दानवेंनी कधी प्रतारणा केली नाही असं म्हणत शिंदेंनाही त्यांनी टोमणा मारण्याची संधी सोडली नाही. विधान परिषदेतील या राजकीय ड्राम्याचा शेवटचा अंक रंगला तो विधिमंडळाच्या प्रांगणात फोटो सेशन वेळी. तिथं फोटोसाठी एकत्र येताना नेते मंडळींची जी गडबड झाली ती पाहण्यासारखी होती. आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण पाहतोय विधान परिषदेमध्ये सेशन ते फोटो सेशन जो पॉलिटिकल ड्रामा घडला त्याच्यावरचा हा झिरो आवर. विधान परिषदेतील दानवेंच्या निरोप समारंभाच्या भाषणापासून अधिवेशनातील सर्वात मोठा पॉलिटिकल ड्रामा सुरू झाला. याची सुरुवात झाली देवेंद्र फडणवीसांच्या भाषणानं. त्यांच्या कोणत्या वक्तव्यांनी चर्चा सुरू झाली आणि कुठल्या दिशेनं ती गेली त्यावर उद्धव ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूया. या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे, पण आपल्या शुभेच्छा आहेत. त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं. आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही. मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवापळवी करतात म्हणून. उद्धवजी, आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही. काय ऐका, 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही. 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल. म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही. देवेंद्र फडणवीसांनी आज तुम्हाला विधान परिषदेच्या सभागृहात सत्ताधारी बाकावर येण्याची ऑफर दिली आहे. त्यांनी असं म्हटलं की 2029 पर्यंत आम्ही विरोधी बाकावर लावणं शक्य नाही, पण मी इथे येण्याचा स्कोप आहे. ठीक आहे, मग काय ऑफर दिली त्यांना माहिती नाही. तो नुसतं बाकाचं नाही, प्रसंग बडा बाका आहे म्हणा. तर या गोष्टी थोड्या खेळीमेळीने झाल्यात आणि त्या खेळीमेळीनेच घ्यायला पाहिजे. आता उद्धव ठाकरे म्हणतायत की खेळीमेळीनेच घेतल्या पाहिजेत या गोष्टी. मात्र एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाली तेव्हा हाच प्रश्न, हाच मुद्दा उपस्थित झाल्यानंतर काय म्हणाले हे दोघे पाहूया. तेव्हा
एकूणच थोडीशी एकमेकांच्या दृष्टीने अवघड अशी परिस्थिती होती. मात्र दोघांच्या समयसूचकतेने एकमेकांवरचा बाका प्रसंग आदित्य ठाकरेंनी आणि देवेंद्र फडणवीसांनी निभावून नेला खरा, पण अर्थात चर्चा काही थांबणार नाहीये. दरम्यान याच अनुषंगाने एक आणखी मुद्दा आहे जो खरं तर आजच्या सगळ्या ड्रामामुळे थोडासा मागे पडला, पण तो प्रश्न आहे एकीकडे जाणाऱ्या विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेत्यांचं कौतुक होत असताना विधानसभेमध्ये मात्र विरोधी पक्षनेताच नाहीये. तोच आहे आपला आजचा प्रश्न. कारण अजूनही 3 अधिवेशनं झाली सत्तांतर झाल्यापासून, अजूनही अधिवेशनाला का मिळत नाही विरोधी पक्षनेता? बघूयात त्यासाठीचा आपला प्रश्न माझा पोल सेंटरला, ज्यासाठी आम्हाला तुमच्याकडून हवंय तुमचं मत. 0वरचा आजचा प्रश्न आहे, 3 अधिवेशनानंतरही विरोधी पक्षनेतेपद रिकामं ठेवत सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय असं वाटतं का? होय किंवा नाही अशी त्याला दोन्ही पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. याच्यापैकी तुम्ही योग्य तो पर्याय निवडू शकता. हा प्रश्न तुम्हाला एबीपी माझाच्या एक्स अकाउंटवर, फेसबुकवर, युट्यूब आणि इंस्टाग्राम अकाउंट हँडल्सवरती तुम्हाला मिळेल आणि तिथे जाऊन तुम्हाला या प्रश्नाचं योग्य तो पर्याय, जो तुम्हाला वाटतो योग्य पर्याय, तो निवडायचा आहे. आणि त्याचप्रमाणे याच्या खाली आपण आपल्या कमेंट्स लिहू शकता, ज्या कमेंट्स आपण कार्यक्रमात नंतर पाहणार आहोत. दरम्यान यावेळी सर्वात मोठी जुगलबंदी रंगली ती उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना आणि एकनाथ शिंदेंना दिलेल्या प्रत्युत्तरात. विधान परिषदेमध्ये जेव्हा अंबादास दानवे यांच्या कौतुकाच्या अर्थानं, सत्काराच्या अर्थानं जेव्हा भाषणं सुरू होती, तेव्हा एकमेकांना कसे टोलेबाजी सुरू झाली होती. तो नेमका सीन काय होता? एकेका वक्तव्यानं वातावरण कसं तापत गेलं आणि खुलतही गेलं, पाहूया. अत्यंत मोकळेपणाने, जाहीरपणाने मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतोय आणि प्रांजळपणाने कबूल करतो की तुम्ही तुमच्या भाजपच्या किंवा संघाच्या मुशीत तयार झालेला एक चांगला कार्यकर्ता मला दिलात किंवा मी घेतला, म्हणून मी त्यांना धन्यवाद देतोय. आता हे धन्यवाद जसे मी त्यांना देतोय तसे ते मला धन्यवाद देऊ शकतील की नाही, कारण माझ्याकडनं जे त्यांनी घेतलेत. एक कार्यकर्ता म्हणून अंबादास अतिशय उत्कृष्ट काम आपण केलेलं आहे. सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला तरीसुद्धा गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या घरात जन्माला तुमचा जन्म झाला तरीसुद्धा तुमची भावना आहे की बाबा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल व्हावा, यासाठी सातत्याने सत्ताधारी पक्षात नसताना देखील विरोधी पक्षात असताना, विरोधी पक्षनेता असताना सरकारकडून जेवढं काही आपण प्रयत्न केलेले आहेत हे सगळ्यांना माहीत आहेत. पदं येतात आणि पदं जातात, पण शेवटी जनतेच्या मनामध्ये आपली प्रतिमा काय म्हणून राहते हे आपल्या आयुष्याचं फलित असतं. अनेक जण धडपडत असतात की मला पद मिळालं पाहिजे, माझं पद टिकलं पाहिजे. पद टिकवण्यासाठी म्हणजे आता जसा उल्लेख झाला की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाहीत. ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रतारणा पण केली नाही. नाही तर त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे, पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं, असा अपराध तुम्ही केला नाही. त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल. आणि हा पॉलिटिकल ड्रामा विधान परिषदेतच चालू होता अशातला भाग नाही. हा जसा विधान परिषदेत रंगला तसाच विधिमंडळाच्या आवारातही. त्यामुळे सेशन ते फोटो सेशन असा सगळा प्रवास झाला. नेते मंडळी बाहेर आल्यावर मीडियानं सत्ताधारी आणि विरोधकांनाही परिषदेत झालेल्या वक्तव्यांबद्दल विचारणा केली. खास करून फडणवीसांनी दानवेंबद्दल केलेलं वक्तव्य, दानवेंनी पुढच्या वेळी कुठून येईल याबद्दल बाळगलेलं मौन, यावर शिंदेच्या शिवसेनेचे नेते मंत्री शंभूराज देसाई काय म्हणाले, पाहूया. डॉक्टर ऑर्थोपेडिक वेगळे आहेत, तुम्हाला सांगतो, आणि बाकीचे पोट विकारावरचे वेगळे आहेत, तुमचं कार्डिओलॉजिस्ट वेगळे आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत. आणि त्याच्यापेक्षा ऑल राऊंडर स्पेशलिस्ट कोण आहे हे 2022ला एक मोठं ऑपरेशन करून महाराष्ट्रामध्ये ठाण्याच्या एका मोठ्या डॉक्टरने दाखवून दिलेला आहे. तर शंभूराज देसाई यांच्या या राजकीय ऑपरेशनच्या वक्तव्याला ठाकरेंच्या सेनेचे नेते भास्कर जाधव यांनी कसं प्रत्युत्तर दिलं तेही पाहूया. उद्धव ठाकरे आहेत. शंभूराज देसाई काहीतरी वायफळपणे बडबडले तर त्याच्यावर तुम्ही उद्धव साहेब आणि शंभूराजे यांची बरोबरी कशी करू शकता? त्यामुळं उद्धव साहेब काय बोलले आणि शंभूराजे काय बोलले याची बरोबरी होऊ शकत नाही. विधिमंडळातील पॉलिटिकल ड्राम्याचा क्लायमॅक्स होता विधान भवनाच्या आवारातील फोटो सेशन. त्यावेळी सत्ताधारी विरोधक एकमेकांसमोर येताना दोघांची कशी अवघडल्यासारखी स्थिती झाली ती कुणाच्याच नजरेतून सुटला नाही. पाहूयात या फोटो सेशनच्या वेळी खुर्ची आणि झोंबलेल्या मिरच्या दोन्ही गोष्टी. फोटो सेशनसाठी 10 खुर्च्या रांगेत सज्ज होत्या.
वक्तशीरपणासाठी ओळखले जाणारे अजितदादा सर्वात पहिले पोहोचले. खुर्च्यांवरची नावं वाचून ते स्थानापन्न झाले. अजितदादांनंतर सगळे नेते हळूहळू फोटो सेशनसाठी गोळा होऊ लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आले. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आले. बावनकुळे, चंद्रकांत दादा, नीलम गोऱ्हेही आले. ज्यांना निरोप द्यायचा होता ते अंबादास दानवेही आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील फोटो सेशनला उपस्थित राहिलं पाहिजे अशी अंबादास दानवेंची तळमळ स्पष्ट दिसत होती. मिलिंद नार्वेकर सुद्धा उद्धव ठाकरेंना सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. फडणवीसांच्या शेजारची खुर्ची एकनाथ शिंदेंची होती. फडणवीसांच्या आग्रहाखातर अंबादास दानवे तिथे बसले. मग एंट्री झाली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची. राहुल नार्वेकरांसाठी अंबादास दानवेंनी खुर्ची मोकळी करून दिली. थोडासा उशीर झालेल्या एकनाथ शिंदेंच्या धावपळीमुळे फोटो सेशनला संगीत खुर्चीचं स्वरूप प्राप्त झालं. त्यांनी राम शिंदेंच्या बाजूला खुर्ची पकडली. नीलम गोऱ्हे, एकनाथ शिंदे, राम शिंदे, देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर, अजित पवार, अंबादास दानवे, अण्णा बनसोडे, चंद्रकांत पाटील ही फ्रेम रेडी होती. फोटो क्लिक होणार होता. मात्र त्याआधी अंबादास दानवेंची इच्छा पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे तिथे पोहोचले. काही जण उभे राहिले, काही जणांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. पण प्रश्न होता की उद्धव ठाकरेंना बसण्यासाठी कुणाच्या बाजूची खुर्ची द्यायची. आधी उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंच्या खुर्चीच्या दिशेनं पुढे सरकत होते. तेवढ्यात राम शिंदेंचा हात पकडून खुणावताना एकनाथ शिंदेंना कॅमेऱ्यानं कैद केलं. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे फूट नव्हे तर काही इंचाच्या अंतरावर होते. मात्र प्रत्यक्षात मनातला दुरावा पराकोटीचा होता. शिंदेंनी ठाकरेंशी नजरानजर टाळली. नीलम गोऱ्हेंनी देखील ठाकरेंना शिंदेंच्या बाजूच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली. मात्र उद्धव ठाकरे शिंदेंऐवजी गोऱ्हेंच्या बाजूला बसले. फोटो क्लिक झाला. सगळे नेते माघारी फिरू लागले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांकडे गेले आणि त्यांनी निरोप घेण्यासाठी हात मिळवला. त्यानंतर एकनाथ शिंदे मिलिंद नार्वेकरांकडे वळले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. तर दुसरीकडे फडणवीस, राहुल नार्वेकर आणि उद्धव ठाकरेंमध्ये खेळीमेळीचा संवाद रंगला. तेव्हा सगळा सत्तेचा विषय असतो खुर्चीचा. खुर्च्यांमधलं अंतर हे कितीचं असेल? काही सेंटीमीटर किंवा इंचांचं, पण तरी सुद्धा दुरावलेली मनं मात्र असंख्य किलोमीटर दूरची असतात आणि ती मात्र केवळ खुर्च्या जवळ ठेवल्याने जुळून येत नाही, हे मात्र या निमित्तानं पुन्हा दिसून आलं. यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंना केलेल्या नमस्काराची. राहुल नार्वेकर एकेकाळचे शिवसैनिक. त्यांचे आजही ठाकरेंशी तसे बरेच संबंध आहेत. त्यामुळे प्रोटोकॉल सोडून नार्वेकरांनी जेव्हा ठाकरेंना नमस्कार केला तेव्हा सर्वांनाच त्यातील भावना जाणवल्या. आणि यावरच आहे याचा 0 आवरची आपली चर्चा. त्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत विविध मान्यवर चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. आता आपल्यासोबत आहेत रोहित चंदावरकर, वरिष्ठ पत्रकार, पुण्याहून आपल्यासोबत आहेत. रोहितजी, सगळा ड्रामा तर तुम्ही बघितला असेल. सेशन टू फोटो सेशन असं त्याला मी म्हणतोय. तर या सेशन टू फोटो सेशन मधलं तुमचं प्रिडिक्शन काय आहे? विशेषतः फडणवीसांनी दिलेली ऑफर, आता त्याला मजाक म्हणायची का तथ्य म्हणायचं? आणि शिंदेंची झालेली घुसमट आणि उद्धव ठाकरेंचं हसत हसत या गोष्टी खेळीमेळीच्या वातावरणात घडतात वगैरे म्हणणं, काय वाटतं तुम्हाला? प्रसन्न, अगदी फार छान सगळं व्हिज्युअल ऑप्टिक्स सगळं आपण आज बघतोय. आणि मला आठवण आली ती अमेरिकन पॉलिटिक्सची. कारण भारतातलं पॉलिटिक्स हे गेल्या काही वर्षांपासून, विशेषतः गेल्या 10 वर्षापासून अमेरिकेतल्या पॉलिटिक्स प्रमाणे टीव्हीवरची दिसणारी ऑप्टिक्स याच्या भोवती फिरायला लागलंय. ह्याचं एक इंडिकेशन आहे की काय कोण कोणाकडे बघून हसलं, कोण कोणाच्या जवळ गेलं, कोण कोणाला वर रुसलं, कोणी कोणाला टाळलं वगैरे वगैरे. तर त्या अर्थाने ही सगळी दृश्य फार इंटरेस्टिंग आहे तुम्ही जे दाखवताय आणि तुम्ही त्याच्यावर जे अवलोकन देताय ते इंटरेस्टिंग आहे. कारण आपण ह्या नेत्यांच्या मनात काय आहे, काय ते करू शकतात वगैरे ह्याच्याबद्दल नेहमीच उत्सुक असतो, त्याच्याबद्दल लिहित असतो, बोलत असतो टीव्हीवर.
आणि हे नेते काही पत्ता लागू देत नसतात आपल्याला, कारण ते वरवर काहीतरी वेगळ्या गोष्टी सांगत असतात. सर्वच पक्षांचे मी म्हणतोय नेते असे वागतात की ते पत्ता लागू देत नाहीत की ते काय करणार आहे वगैरे. तर होतं काय की आज अशा पद्धतीचा प्रसंग जो इतका चित्रित व्यवस्थित झालेला आहे, त्याच्यामध्ये बॉडी लँग्वेज मधनं किंवा कोणाच्या चेहऱ्यावर काय भावना उमटते, कोण जवळ आल्यावर काय भावना उमटते वगैरे, हे दिसल्यानंतर त्याच्यातून आपल्याला खरोखरच एक इन्साइट मिळते की हे पुढे सगळं काय होऊ शकतं. उदाहरणार्थ आता तुम्ही जे 2दा-3दा म्हणालात की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समोरासमोर आल्यावर काय कशी एक्सप्रेशन्स होती आणि काय होती वगैरे, त्याच्यातनं आपल्याला हे अगदी दिसतंय. हा एक पहिला पॉईंट आहे याच्यातला की ऑप्टिक्स मधनं कसं आपल्याला आतलं राजकारण हे कळू शकतं किंवा भावना कळू शकतात. दुसरा पॉइंट असा जो तुमचा प्रश्न आहे की देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात एका हलक्या म्हणजे त्याला लाइटर नोट म्हणतो आपण लाइटर नोटमध्ये असं म्हटलं की उद्धव ठाकरे इथे येऊ शकतात, आमच्या बाजूला येऊ शकतात असं. तर हा एक विनोद किंवा हलक्या ह्याच्यात आहे म्हटलेलं वगैरे असा नंतर खुलासा उद्धव ठाकरे यांनी मीडियासमोर केला. पण लक्षात घ्या की पाश्चात्य ह्याच्यातले लेखक म्हणतात की कुठलाही विनोद हा अर्धसत्य असतं, असं एक वाक्य आहे पाश्चात्य लेखकांनी लिहिलेलं. अनेक लेखकांनी तसं लिहिलंय की कुठलंही व्यंगचित्र बघा, कुठलाही विनोद बघा, तो पूर्ण हे विनोद म्हणजे पूर्ण ते खोटंच किंवा चुकीचं असं नसतं, त्याच्यातही कुठेतरी एक अर्धसत्य असतं. तर त्या विनोदात हे अर्धसत्य मला असं दिसतंय की उद्धव ठाकरे यांच्या बरोबर 25, 27, 30 वर्ष असलेली भाजपची युती आणि आता आलेली कटुता ही कितीही असली तरी एकनाथ शिंदे यांच्या बरोबरची इक्वेशन्स अत्यंत अनसर्टन असल्यामुळे भारतीय जनता पक्ष पुन्हा पुन्हा अशी इंडिकेशन्स देतो, मधून मधून कधी विनोदाच्या शैलीत देतो, कधी सिरियसली देतो, कधी वेगळ्या मार्गाने, की आमच्याकडे इतर ऑप्शन सुद्धा ओपन आहेत, त्याच्यापैकी हा एक थोडा विनोदाचा भाग असावा. अर्थातच याच्यातून लगेच काही उद्या परवा पुढच्या महिन्यात, 4 महिन्यात, 6 महिन्यात लगेच काय होईल असं नाही, काहीच बदल होणार नाही. पण हे एक इंडिकेशन आपल्याला दिसतं की कसं हे विनोद. रोहितजी मला असे क्षण आठवत आहेत की ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी होय मी बदला घेतला असं 3 वेळा त्यांनी अगदी मूठ आवळून म्हटलेले मला फडणवीस आठवतात. मला ते फडणवीस आठवतात की होय मी 2 पक्ष फोडून आलो ते फडणवीस आठवतात. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी स्पष्टपणे उद्धव ठाकरेंबरोबर आता पुढे शिवसेनेबरोबर जाण्याची काही शक्यता नाही असे फडणवीस जेव्हा आताच्या अधिवेशनात इतक्या खेळीमेळीमध्ये जेव्हा असा सूचक आणि उद्धव ठाकरेंचं नाव घेऊन आम्हाला हाही प्रश्न पडला की तो दानवेंना अवतान होतं का, तसं नाहीये, उद्धव ठाकरेंचं नाव त्यांनी घेतलं होतं तेव्हा मात्र. आणि देवेंद्र फडणवीस अतिशय तोलून मापून बोलत असतात त्यावेळी हे विधान जाणं, विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान जाणं, त्यानंतर सुद्धा जर का तुम्ही बघितलं रोहितजी, एकनाथ शिंदेच्या बाबतीत उद्धव ठाकरे रिझर्व्ड आहेत, पण देवेंद्र फडणवीसांना अगदी फोटो सेशन झाल्यानंतर खांद्याला हात लावून पुन्हा जे काही जाताना अभिवादन वगैरे नमस्कार वगैरे झाला असेल, नमस्कार चमत्कार, या गोष्टी बियॉन्ड वर्ड्स, शब्दांच्या पलीकडे उमगले सारे, ते नेमकं काय होतं? हो 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 अगदी परफेक्ट ऑब्झर्वेशन प्रसन्न. आणि बरोबरच आहे. म्हणजे कसं आहे की बदलते रिश्तों की दास्तान असं आपण जे म्हणतो, खानदान नावाचं एक सिरियल होतं दूरदर्शनवर 30 वर्षापूर्वी, त्याची टॅगलाईन होती बदलते रिश्तों की दास्तान. म्हणजे ते कसे सारखे संबंध आणि हे बदलत असतं. तर आजच सकाळी माझं एक लेख छापून आलाय फ्री प्रेस जर्नलमध्ये, त्याच्यात मी हेच लिहिलंय की एकनाथ शिंदे हे थोडेसे डोईजड होत आहेत भाजपला, आणि पुन्हा पुन्हा असं चाललंय की एकनाथ शिंदे यांची माणसं म्हणजे त्यांचे आमदार असतील, मंत्री असतील, यांच्याबद्दल काय काय होतंय ते सगळं डिटेल आता बोलायला आपल्याकडे वेळ नाही, पण सगळ्यांना, तुमच्या प्रेक्षकांना, तुम्हाला सगळ्यांना माहितीये की काय होतंय ते, आणि ते कशामुळे होतंय तेही माहितीये, कसं सगळं बाहेर येतंय किंवा काय होतंय मध्येच काय काय होतंय वगैरे. तर एकनाथ शिंदे यांचे वारंवार होणारे वेगवेगळ्या गोष्टींवरून होणारे हट्ट किंवा त्यांच्याकडून ताणून धरली जाणारी परिस्थिती किंवा अनेक काय काय गोष्टी, तर ह्याच्यामध्ये एक अत्यंत चतुराईनी आज देवेंद्र फडणवीस यांनी एक असं वाक्य टाकलंय की उद्धवजी तुम्ही या बाजूला येऊ शकता, हा सिग्नल कोणाला आहे? तर मला असं वाटतं की तो जास्त करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आहे. विनोदाच्या शैलीत आहे, लगेच काही होईल असं नाही, पण तो आहे, म्हणजे एका अर्थाने आहे. तर ते त्यातलं आतलं आपण बघू शकतो. अर्थातच या सगळ्या गोष्टी खूप लाइटर वेन मध्ये झाल्या आहेत, पण कधी कधी अशाच विनोदातून काहीतरी इशारे दिले जातात, चिमटे काढले जातात, तेव्हा नेत्यांच्या मनात काय असतं ते आपल्याला. रोहितजी असे जर का संकेत असतील, आता आपण प्रिडिक्शन्स वरतीच खेळू शकतो. आता आजच्या काळात झालंय असं की असे प्रिडिक्शन जेव्हा पत्रकार बोलतात तेव्हा राजकारणी त्यांना वेड्यात तरी काढतात किंवा तुम्ही उगाच काहीतरी पकवताय फक्त असे टीका करतात. पण तुम्ही जसं मगाशी सांगितलं, यातूनच एक पहिल्यांदा खिडकी हलकीशी खुली केली जाते, दरवाज्यामध्ये फट ठेवली जाते. माझा आपल्याला प्रश्न आहे, समजा असं होणार न होणार सोडून देऊया, पण आज पूर्ण भक्कम भाजपकडे 120 पेक्षा जास्त आमदार स्वतःचे आहेत, एकनाथ शिंदेची साथ आहे, अजितदादांची साथ आहे, याच्यापैकी कोणी गेलं तरी सुद्धा पक्ष आणि अपक्षांना घेऊन, दोन्ही पक्ष गेले तरी अपक्षांना घेऊन सरकार येऊ शकतं. इतकं असून सुद्धा उद्धव ठाकरेंना हा फिलर पाठवण्याची गरज काय? ती गरज अशासाठी आहे की सध्या महायुतीमध्ये प्रसन्न सगळ्यांना दिसतंय. मी एका शब्दात सांगायचं म्हणजे इंग्लिशमध्ये 2-3 शब्द आहेत ते, की प्रॉब्लेम ऑफ
प्रॉब्लेम ऑफ द प्लेंटी असं बरं. त्याला म्हणतात. अति जास्त सगळं होणं त्याचा प्रॉब्लेम असतो. म्हणजे पैसे कोणाकडे खूप अति झाले तर ते प्रॉब्लेमॅटिक होतात. बरं. खाणं पिणं खूप जास्त झालं तरी प्रॉब्लेम होतात. तसंच ते तुमच्याकडे संख्याबळ खूप जास्त नको तेवढं झालं तरी प्रॉब्लेम होतात. ते अशामुळे होतात की त्या सगळ्या संख्याबळाला म्हणजे त्या सगळ्या सदस्यांना खुश ठेवणं हे अवघड होऊन बसतं आणि त्यांच्यात एकमेकात स्पर्धा लागते आणि त्याच्यापैकी अनेक जण कुरबुरी वगैरे करत राहतात. तर मी स्पष्टपणे बघू शकतो की आता काहीच होणार नाही. असं उद्धव ठाकरे या बाजूला आले तिकडे गेले वगैरे असं काही होणार नाहीये. आपण बरं. आपल्या प्रेक्षकांना सांगू आहे तसं सुरू राहील. भाजपचं सरकार कायम राहील 29 पर्यंत. काही त्यात प्रॉब्लेम नाही. पण सतत आतमध्ये होणाऱ्या कुरबुरी ज्या आहेत त्याच्यावर असे चिमटे काढून कधी कधी इशारे देण्याचा एक प्रकार आपण पूर्वी सुद्धा बघितला आहे. बरं. तो असा असतो की आता जे आहेत ते फारच ते डोईजड होत आहेत का असं करतायत का तर आम्ही अगदी पूर्णपणे काही बंद केलेले नाहीत दरवाजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी सुद्धा. बरं. ते आम्ही परत उघडू शकतो. आता तुम्ही बघा नितीश कुमार यांच्याबद्दल तुम्हाला एक नॅशनल पर्स्पेक्टिव्ह देतो. हो. नितीश कुमार यांच्याबरोबर आम्ही अजिबात युती करणार नाही, त्यांच्याबरोबर परत जाण्याचा प्रश्नच येत नाही असं केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जाहीर सभेमध्ये बिहारमध्ये सांगितलं होतं प्रचाराच्या काळामध्ये. हो. बिहारची शेवटची जी लास्ट जी खरं. असेंब्ली इलेक्शन हो, झाली हो. त्याच्या आधी त्याच्यानंतर आता गेली काही वर्ष बिहारमध्ये सत्तेत नितीश कुमार आहेत आणि त्यांच्याबरोबर भाजप सत्तेत आहे. हो. त्यामुळे अजिबात त्यांच्याबरोबर जाणार नाही असं सांगितलं पण त्यांच्याबरोबर गेले हे देशात अनेक ठिकाणी दिसतंय. बरं. तसंच उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आता आम्ही परत कधीही जाणार नाही, काही प्रश्नच येत नाही. त्यांनी युती तोडली अमुक केलं वगैरे सगळं बोलून झालं असलं तरी शेवटी ही बदलते रिश्तों की दास्तान आहे राजकारण हे. त्यामुळे मी त्याच्यामध्ये रोहितजी काही याच होतं. बदलते रिश्तो की दास्तान आणि आता सध्या मराठीचा मुद्दा जोरदार आहे त्यामुळे आपण वाक्प्रचार म्हणून सुद्धा वापरायला नको. बदलत्या नात्यांची ही कथा आपण घेऊन जाऊयात. कथा. आपल्यासोबत आहेत आता शिवसेनेच्या नेत्या प्रवक्त्या आणि आमदार मनीषा कायंदे, प्राध्यापक मनीषा कायंदे. मनीषाजी आपलं स्वागत आहे झिरो आवर मध्ये. माझा प्रश्न आहे नमस्कार. आजचा जी फोटो फ्रेम जी उद्या प्रचंड मोठी बातमी ठरणार आहे ती ही होती. फोटो फ्रेम म्हणण्यापेक्षा वक्तव्य ते देवेंद्र फडणवीसांनी हसत हसत का होईना असं म्हणणं की उद्धवजी 2029 पर्यंत आम्ही काही विरोधात येत नाही मात्र तुम्हाला इथे यायला स्कोप आहे. तर या स्कोपचा नेमका स्कोप केवढा मोठा आहे आणि याच्याकडे आपण कसे पाहताय? मी प्रत्यक्ष सभागृहात होते आणि सगळ्यांचीच भाषणं सुरू होती आणि प्रत्येकाचं भाषण एक लाइटर मोड मध्ये चालू होतं. हो. खेळीमेळीचं वातावरण होतं. अंबादास दानवे ज्यांचं हे शेवटचं अधिवेशन आहे विरोधी पक्ष नेता म्हणून हो. आणि त्यांचं कौतुक चालू होतं. अर्थातच सगळेजण त्यांच्याबद्दल चांगलं बोलत होते. त्यांनी कशी त्यांची कारकीर्द चांगली गाजवली, हो. कसे विषय काढले वगैरे इत्यादी इत्यादी. तर त्यावेळी अर्थातच या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर चिमटे काढणं किंवा हे सगळं होतच असतं आणि त्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस जे तुम्ही सगळ्यांना दाखवताय वाक्य हो. तर किंवा ते बोलताय ते बोलण्याच्या ओघात किंवा अर्थातच ठरवूनच बोलले असतील कारण देवेंद्रजींच्या तोंडून असं मुद्दामून काही निघणार नाही परंतु त्याचा अर्थ किती काढायचा बरं. की जसं कारण ते पुन्हा येईन वरून तो विषय झाला होता हो. की जसं देवेंद्रजी मी पुन्हा Exactly. येईन मी पुन्हा येईन असे म्हणाले बरोबर आहे. होते त्यावेळा तेव्हा स्वतः अंबादास दानवे पण म्हणाले की मी पुन्हा येईन आणि त्यामुळे हे सगळं वातावरण होतं. परंतु मला वाटत नाही ते केवळ देवेंद्रजी मला जेवढं काही समजलं की त्यांनी जस्ट एक लाइटर मोड मध्ये म्हटलं की तुम्ही इकडे येऊ शकता. बरं. कारण यावेळी सुद्धा अंबादास दानवे एकनाथ शिंदे म्हणजे आमच्या मूळ शिवसेनेत येतील हो. या देखील मध्यंतरीच्या काळात चर्चा होत्या खरंय. ते विरोधी पक्षनेता असताना सुद्धा. त्यामुळे मला असं वाटत नाही की देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्यातून अजून पण काही मनीषाजी तुम्ही हे अर्थ सूचित निघेल. काय करताय म्हणजे हा प्रश्न माझा नंतर येणारच होता पण तुम्ही पण हे सूचित करताय आणि गंमत म्हणजे असे की तुमच्यावरती आम्हाला विश्वास ठेवावाच लागेल कारण अंबादास दानवेंना स्पेसिफिकली विचारण्यात आलं की तुम्ही पुढे कुठून येणार कुठून तरी आवाज आला होता विधान परिषदेवेळी आणि त्यावेळी ते हसून म्हणाले की मी पुन्हा येईन पण मी कुठून येईन ते काही सांगणार नाही. त्यामुळे खरंच हा प्रश्न आहे की अशा स्थिती म्हणजे अंबादास दानवेंसाठी प्रयत्न करतोय आपला पक्ष? बघा पूर्वी ह्या चर्चा होत्या त्यांच्या सिरियसली माननीय शिंदे साहेबांबरोबर बोलणं झालं. या साधारण 7-8-10 महिन्यापूर्वी बऱ्यापैकी सिरियसली हा विषय होता म्हणजे जे आम्हाला ऐकू येत होतं परंतु त्यांना प्रत्यक्ष विचारल्यावर मात्र ते त्याला नाहीच म्हणत होते की तसं काही माझा विचार नाही म्हणून. परंतु बघा मनीषाजी फक्त तुम्हाला अगदी थोडंसं थांबवतोय तुमचा कॅमेरा रोटेट करावा लागेल तो व्हर्टिकल झालाय तो तुम्हाला फक्त हॉरिझॉन्टल मोड मध्ये न्यावा मी लागेल. हॉरिझॉन्टलच ठेवलाय आणि मी ऑटो रोटेट पण आहे माझं
त्यामुळे मला माहिती नाही तुम्हाला असं बरं, मी का दिसतंय. माझे आमची टेक्निकल टीम तुम्हाला संपर्क साधेल, तोपर्यंत मी चालेल. निरंजन डावखरेंकडे फक्त जाऊन येतो. तेही आपल्यासोबत हो, कनेक्ट झालेले हो, आहेत. हो. आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार निरंजन डावखरे. डावखरेजी, आपलंही स्वागत आहे झिरो आवर मध्ये. आपला आता मुद्दा चाललेला आहे की विधान परिषदेमध्ये आज हसत हसत जे काही गुपित सांगितलं गेलेलं आहे, मेसेज देण्यात आलेला आहे. आम्हाला बाहेरून फक्त ऑप्टिक्स दिसले, आम्हाला फक्त चित्र दिसलं, तुम्हाला जास्त तिकडे, तुम्ही तर स्वतः होतात. काय नेमके अर्थ काढायचे याचे? नाही, खरं तर प्रसन्नजी या सगळ्या गोष्टीला राजकीय चष्म्यातनं नाही बघावं, अच्छा. असे माझं याच्यामध्ये म्हणणं राहील. कारण काय, सगळ्याच गोष्टी आपण राजकीय चष्म्यामध्ये बघण्यामध्ये काही अर्थ नाही. ज्यावेळेस निरोपाचे भाषणं असतात ते साधारणपणे एका लाईटर नोटमध्ये, चेष्टा मस्करीमध्ये असतात आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये राजकारणाचं किंवा राजकीय मेसेज नसतो. पण आजचं जे होतं ते पूर्णपणे एका लाईटर नोटवर मैत्रीमध्ये हसत खेळत होतं आणि त्याच दृष्टिकोनाने याला बघितलं पाहिजे. महाराष्ट्राची संस्कृती ही आतापर्यंत राजकीय संस्कृती ही याच पद्धतीची राहिलेली आहे. बरोबर. आणि हे हसत खेळत जे वातावरण आहे ते महाराष्ट्राच्या या संस्कृतीमध्ये परत येत असताना खरंच बघायलाही तेवढाच आनंद वाटतो. पण डावखरेजी, म्हणजे मनीषाजींना पण मी तो प्रश्न विचारणारच आहे. निरंजनजी, प्रश्न असा आहे की एवढं हसत खेळत होतं तर मग फोटो सेशनच्या वेळी देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंकडे बघून हसतायत, उद्धव ठाकरे फडणवीसांना बघून हसतायत, दोघे मिळून एकमेकांच्या समोर आणि सगळ्या पक्षांसमोर एक छान फ्रेम देत आहेत. पण हेच उद्धव ठाकरे जरा पुढे गेल्यानंतर एकनाथ शिंदेपासून काही सेंटीमीटरवरती आलेले असताना मात्र एकमेकांकडे नीट बघत नाहीत. आणि उद्धव ठाकरेंचं हास्य आहे पण ते जरा थोडंसं टोचणारं हास्य आहे. एकनाथ शिंदे त्याला प्रतिसाद देत नाहीयेत. मग अजूनही हा का रे दुरावा? शिंदे साहेबांच्या बाबतीत किंवा त्यावेळेस जी घटना घडली त्याच्यामध्ये खरं तर काय त्यांचं बघण्यामध्ये एक दुसऱ्याकडे मिसआउट झालं असेल माहीत नाही. पण माननीय फडणवीस साहेबांचं आत्तापर्यंत आपण नेहमीच बघितलंय की एक सुसंस्कृत राजकारणामध्ये ते बिलीव्ह करतात आणि त्याच दृष्टिकोनाने सभागृहामध्ये आत्तापर्यंत आपण बघितलं मागच्या 2 आठवड्यामध्ये जे कामकाज चाललं ते त्याच पद्धतीने चाललं. आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी राजकीय दृष्टिकोनाने न बघता खरं तर त्या तिकडे सावरकरांचा, वीर सावरकरांचाही उल्लेख झाला सभागृहामध्ये आणि त्याच्यामध्येही काँग्रेसचे लोक होती, ते हसत खेळत सगळा विषय एक्सेप्ट करत होती. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही. इट वॉज म्हणजे खऱ्या अर्थाने जी महाराष्ट्राची संस्कृती आपण सभागृहामध्ये किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेहमीच बघितले ती आपल्याला खऱ्या अर्थाने आज परत बघायला भेटलेली. पण मी मनीषाजींकडे यासाठी जातो. मनीषाजी, तिथे शिंदेच्या शिवसेनेचे फोटो सेशनच्या वेळी, तुमच्या शिवसेनेचे, मी शिंदेच्या शिवसेना फक्त लोकांना सारखा शिवसेना कळत नाही म्हणून मी उल्लेख करत होतो, नीलम गोरेंशी इतका छान संवाद उद्धव ठाकरेंचा होतो. नीलम गोरे म्हणतात तिकडे कडेला बसता, म्हणजे एकनाथ शिंदेच्या बाजूच्या खुर्चीवरती. पण ठीक आहे, ते काय बाजूला बसतात आणि तिकडे मग नीलम गोरे बसतात. पण जो संवाद नीलम गोरेंशी होऊ शकतो, आणि नीलम गोरेंनी सुद्धा टीका करूनच शिवसेना सोडली होती, तरी संवाद होऊ शकतो. पण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे नमस्कार चमत्कारापुरता सुद्धा, ज्याला औपचारिक हसणं आणि हस्तांदोलन वगैरे असतं, ते सुद्धा होत नाही. हा दुरावा काय सांगतो? का अजून काही भरून नाही निघालेले? कुठेतरी एकमेकांचा चेहरा तर रोज बघणं होणारच आहे. आज सुद्धा समोरासमोर आले होते. बघा, माननीय उद्धव ठाकरे हे पूर्वी, आणि त्यांचे प्रवक्ते सुद्धा बरं का, उबाठाचे, हे सतत माननीय देवेंद्र फडणवीस यांना दूषणं देत होते, बीजेपीला दूषणं देत होते की बीजेपीच या षडयंत्रामागे आहे आणि त्यांनी माझा पक्ष फोडला वगैरे वगैरे. परंतु कालांतराने आपण पाहिलं की तेच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे फडणवीसांना पुष्पगुच्छ देतात, मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना भेटायला जातात. परंतु ज्या एकनाथ शिंदेंनी तुमच्या पक्षासाठी, शिवसेनेसाठी एवढं काही केलं, ते मात्र त्यांनी एका अर्थाने गोष्टी सेटराईट केल्या. एकनाथ शिंदेंनी जे बंड केलं ते लोकांचा मॅन्डेट त्यांनी सेटराईट केला. खरं तर तुम्हाला आनंद झाला पाहिजे, कारण उद्धव ठाकरेंवर पण काँग्रेस सोबत जाण्याने अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. परंतु ती परिस्थिती आजच्या फोटो पुरतं बोलायचं झालं, ती इतकी ऑकवर्ड सिच्युएशन डेव्हलप झाली की, आणि नीलम गोरे ताई आपण पाहिलं स्वतःच उद्धव ठाकरेंशी बोलण्यास की तुम्ही इथे बसा, तिथे असं ते चालू झालं. परंतु शिंदे साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला जो दुरावा आहे तो ते अजूनही एकमेकांशी बोलत नाही. आणि ते काही अर्थाने ऑब्विस पण आहे, कारण रोज उठून जी दूषणं देणं चालू आहे, ज्या पद्धतीनं आदित्य ठाकरे पायऱ्यांवर बसून
अजूनही बरं, तेच बरं. बोलतात, तेच रडगाणं, तेच सगळीकडे पण मनीषाजी, मनसे आणि पर्सनल नोट उभाटाचा तुम्हाला जो विचारतो. मेळावा झाला, शिंदेचं तेच सोडून द्या एक चालू वेळ, झालं. कारण ते वरिष्ठ मराठीचा नेते आहेत आणि विषय उद्धव ठाकरे बाजूला त्यांचे राहिला नेते आहेत. आणि तोच जुना विषय चालू पण झाला. मनीषाजी, मी तुम्हाला पर्सनल नोटवरती विचारतोय, तुम्ही सुद्धा जेव्हा सेशनच्या दरम्यान जेव्हा जात असाल, समोर समजा शिंदेचे समोर समजा शिवसेना ठाकरे गटाचे काय अनिल परब येत असतील, आणखी कोण मंडळी येत असतील, दानवे येत असतील विधान परिषदेमध्ये, तुमचं इंटरॅक्शन कसं होतं त्यांच्याशी? नाही, सगळे बोलतात, ते आमच्याशी बोलतात, आम्ही त्यांच्याशी बोलतो. अच्छा. परंतु उद्धव ठाकरेजी सभागृहात फार कमी येतात. म्हणजे याच वेळा ते कदाचित मला वाटतं आज तिसऱ्यांदा आलेले आहेत. परंतु आले तरी ते थोड्या वेळ बसतात आणि निघून जातात. त्यामुळे तसा काही इंटरॅक्शनची वेळच येत नाही. बरं. परंतु बाकी मात्र उभाटातले सगळे आमदार आणि आम्ही सगळेच एकमेकांशी व्यवस्थितपणे बोलतो. बरं, हा एक महत्वाची नोंद आहे आणि या निमित्ताने चांगलं सुद्धा, म्हणजे मी काही टोमणा नाही मारत आहे, पण हे खरंच चांगलं आहे की जर काही आमदार एकमेकांशी संवाद संपर्क साधत असतील. शेवटी रोज बघायचं आणि रोज एकाच महाराष्ट्रामध्ये तुम्हाला राजकारण करायचं आहे. मी रोहित चंदावरकरांकडे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा निरंजन डावखरेंकडे जातो. निरंजनजी, मगाशी चर्चा तुम्ही त्यावेळी कनेक्ट नव्हता झाला. मुख्य मुद्दा, उद्याची सगळ्यात मोठी बातमी असणार आहे की देवेंद्र फडणवीसांनी भर विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंना तुम्ही इकडे येण्याचा स्कोप आहे असं म्हटलेलं आहे. मगाशी मी तोच प्रश्न मनीषाजींना विचारला होता, तोच तुम्हाला विचारतोय की भाजपला नेमके मित्र हवेत तरी किती? नाही, मी मागाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय झालं, ते विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याच्या संदर्भातलं निरोपाचं भाषण चालू असताना तुम्ही इकडे येऊ शकता, तुम्ही तिकडे जाऊ शकता, अशा संदर्भातला तो विषय होता. अच्छा. त्या विषयाच्या लाईनला धरूनच बोलत असताना ज्यावेळेस समोरनं उद्धवजींनी सांगितलं की तुम्ही इकडे येऊ शकता, तर त्यावेळेस माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की आता 2029 पर्यंत तर काही स्कोप नाही की आम्ही विरोधी पक्षामध्ये असण्याचं काय कारण व्हायला, पण तुम्ही परत या इकडे येऊ शकता, असं म्हणून त्यांनी एक आपण चेष्टेमध्ये किंवा मस्करीमध्ये म्हणतो ना, त्या दृष्टिकोनाने म्हटलेलं आहे. याला काही राजकारण किंवा कुठली राजकीय झालर नाही. बरं, ही झालर नाही तुम्ही म्हणताय. मगाशी मी रोहित चंदावरकरांकडे हाच मुद्दा घेऊन आलो होतो. रोहितजी, याच्यातला एक मुद्दा तर ठीक आहे, चला ती चेष्टा आणि एक लायटर नोट, कारण निरोप समारंभ होता, हे जरी खरं असलं तरी हेही तितकंच खरं आहे की अंबादास दानवेंनी आपण कुठून पुन्हा विधान परिषदेत किंवा काय सभेत येऊ हे स्पष्ट केलेलं नाहीये. हा फार मोठा सूचक मुद्दा ठरला होता. त्याबद्दल मला एक तुम्हाला विचारायचं होतं. आणि दोन, भाजप जर का असा फिलर देत असेल तर तो फक्त शिंदेंना आहे का, तो अजित पवारांना सुद्धा आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साधारण असं चित्र मानलं जात असताना की फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचं जुळत नाही. जर का फडणवीस असं म्हणत असतील तर ते केंद्रावरनं आलेले इंटरव्हेन्शन आहे का? हे बघा, असं आहे की काही दिवसापूर्वीच अभिनेत्री कंगना रनौत, ज्या आता संसद सदस्य आहेत, लोकसभेच्या सदस्य, त्यांनी एक ट्विट केलं की मला नव्यानेच असा शोध लागला की संसदेमध्ये, लोकसभेमध्ये कसे एकमेकांवर तुटून पडणारे सदस्य हे बाहेर कॅन्टीनमध्ये, म्हणजे सभागृहातून बाहेर पडल्यावर कॅन्टीनमध्ये कसे एकमेकांबरोबर हास्यविनोद करतात, कसे एकमेकांबरोबर मिळून मिसळून हे करतात वगैरे, त्याच्यावर खूप कॉमेंट्स झाल्या वगैरे वगैरे. आता हे सगळं जे आहे ते 1990च्या दशकापासून आम्ही सगळे बघत आलो होतो विधानसभेच्या गॅलरीमध्ये आणि विधान परिषदेच्या गॅलरीमध्ये बसून, की सभागृहात बाहेर पडल्यावर तर सोडूनच द्या, सभागृहातच वेळ संपली चर्चेची आणि घंटा वाजून अध्यक्षांनी सांगितलं की कामकाज संपलं की त्याच्यानंतरच ते एकमेकांजवळ जाऊन एकमेकांच्या गळ्यात गळे घालून गप्पा मारतात. हे आम्ही अगदी छगन भुजबळ जेव्हा विरोधी पक्ष नेते होते त्या काळापासून, 95-97 या काळापासून बघत आलो. आता प्रश्न असा येतो की अलीकडच्या काळामध्ये राजकारणाचा थोडा राजकारणाची शैली थोडी बदलली असं म्हणतात आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की भारतीय जनता पक्षाने ही जी एक विरोधी पक्षांना पूर्ण कॉर्नर करण्याची स्ट्रॅटेजी लावली आहे, त्याच्यामुळे एकमेकांमध्ये थोडंसं वैमनस्य असं एक वातावरण आहे आणि पूर्वीसारखी मैत्री सभागृहाबाहेरची नाहीये वगैरे वगैरे. तर तसं नाहीये हे आज अनेकांच्या बाबतीत दिसलं. हा आजचा माझ्या दृष्टीने मोठा न्यूज पॉइंट आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जो उल्लेख केला तो महत्वाचा न्यूज पॉइंट आहे की मला तरी असं वाटत होतं, मला सुद्धा, म्हणजे मी आता 35 वर्ष जवळून बघतोय हे सगळं, तर मला सुद्धा असं वाटत होतं की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बऱ्यापैकी वैमनस्याची भावना आहे आणि ती टोकाची आहे, पण ती तशी तेवढी नाही हे आज दिसलं. अच्छा. आणि ते म्हणजे हे ज्या प्रकारे 2दा-3दा त्यांच्यामध्ये जो काही कम्युनिकेशन त्यांच्या जे काही झालंय त्याच्यामध्ये असं दिसलं की पर्सनल लेवलवर अजूनही कम्युनिकेशन ओपन आहे त्यांचं वगैरे, हे दिसतंय. म्हणजे ज्या पद्धतीची बॉडी लँग्वेज, चेहरा वगैरे बघा, ते मायन्युटली ऑब्झर्व करण्याच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही केल्यात आणि तुम्ही त्यासाठीच करताय. पण दुसऱ्या बाजूला महत्वाची गोष्ट ही आहे की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मात्र ते अजिबात नाही. म्हणजे त्यांचं एक टोकाला गेल्यासारखं थोडंसं एक रिलेशन्स आहेत आणि ते
अतिशय म्हणजे पर्सनल लेवलवर ज्याला म्हणतात ते एकमेकांशी ते कॅनॉट गेट अलॉंग असं जे इंग्लिशमध्ये आपण म्हणतो बरं. तसं दिसतंय. आणि तुम्ही सांगितलेला मुद्दा फार इंटरेस्टिंग आहे आणि त्याचं मलाही आश्चर्य वाटलं आणि प्रेक्षकांनाही ते आपण लक्षात आणून देऊ की ज्या नीलम गोरे सभागृहाच्या उपाध्यक्षा होत्या परवापर्यंत, त्या सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून, तरी सुद्धा त्यांच्याशी सुद्धा कम्युनिकेशन उद्धव ठाकरे यांचं व्यवस्थित आहे आणि थोडंसं हसणं बिसणं असं झालं. त्याच्यामुळे हे नेत्यांमधले संबंध खरं एकमेकांची मैत्री संबंध आहेत का थोडे तणावाचे संबंध आहेत, या सगळ्या गोष्टी मग मगाशी म्हटलं तसं ऑप्टिक्स मध्ये बघायच्या असतात आणि त्याच्यातून पुढे होणाऱ्या काही गोष्टीची अर्थात मी indications तोच दिसतात, मुद्दा तशी घेऊन आपल्याला ती मनीषा दिसली. कायंदेंकडे जाईन, त्यानंतर निरंजन डावखरेंकडे, आणि मला दिसत आहेत विधिमंडळाचे सचिव राहिलेले, वरिष्ठ सनदी अधिकारी राहिलेले अनंत कळसेजी पण आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडे फक्त एक मुद्दा घेऊन जायचा होता, तो थोडासा विरोधी पक्षनेते पदा संदर्भातला आहे. मला आता लक्षात आलं की मनीषा कायंदे यांचं आपलं कनेक्शन तुटलेलं आहे. हरकत नाही, मी कळसेंकडे एक मुद्दा घेतो आणि मग निरंजन डावखरेंकडे जाईन. कळसेजी, याच्यातला एक मुद्दा विधान परिषदेचं तर ठीक आहे, त्याचा एक वेगळाच संघर्ष असेल, राजकीय संघर्ष. सध्या स्थिती अशी की सत्तांतरानंतर आता हे तिसरं अधिवेशन आहे ज्यामध्ये विरोधी पक्षनेता हे पद देण्यात आलेलं नाही. तांत्रिकदृष्ट्या बघायचं झालं तर विशिष्ट आकडा ज्यांच्याकडे आहेत पक्षाचा त्यांच्याद्वारेच तो विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं आणि ते आता नाही आकडा तेवढा. मग मुद्दा असा उरतो की आता प्रश्न कायद्याने जायचं का संकेतांनी जायचं? विरोधी पक्षनेता पद हा एक विशेषाधिकार, एक विशेष पद आहे का तो एक संविधानाच्या स्पिरिट्सना पुढे घेऊन जाणारा खरंच तसं लोकशाहीच्या अपेक्षेत असलेलं पद आहे? कळसेची नाही, काय असतं सर, संसदीय लोकशाहीमध्ये जेवढा मुख्यमंत्र्यांना मान तेवढाच विरोधी पक्षनेत्याला सुद्धा मान असतो आणि त्याचा दर्जा असतो. आणि किंबहुना मला असं वाटतं की संसदीय लोकशाही विरोधी पक्षनेत्याशिवाय चालवणं हे संसदीय लोकशाहीच्या संकेत परंपरेच्या विरुद्ध आहे. आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स, हाऊस ऑफ कॉमन्स यांची जरी उदाहरणं जरी घेतले तरी तिथे विरोधी पक्षनेता म्हणजे हा शॅडो कॅबिनेट म्हणजे शॅडो प्राईम मिनिस्टर असतो, अशी त्याची पोझिशन असते. पण आपल्याकडे दुर्दैवाने असं झालंय आता की विरोधी पक्षनेता बघा, पार्लमेंटचं जरी उदाहरण घेतलं तरी मागच्या 5 वर्षात काँग्रेसला किंवा कुठल्याही पक्षाला एकंदर संख्येच्या 10% जागा नसल्यामुळे तर तिचा कोरम पूर्ण करू शकत नसल्यामुळे कुणीही विरोधी पक्षनेता नव्हतं मागच्या 5 वर्षात. पण आता या अधिवेशनामध्ये किंवा या संसदेमध्ये आपल्याला आपले राहुल गांधी काँग्रेसला जागा बऱ्याच मिळाल्यामुळे की राहुल गांधी हे आता विरोधी पक्षनेता झालेले आहेत. तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता कुठलाही पक्ष, हा काँग्रेस असो, शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष असो, तर इतर कोणतेही पक्ष हे 10% मताचा जागेचा कोटा हा पूर्ण करू शकत नाही किंवा कोरम तरी पाहिजे विरोधी पक्षनेता असायला. मी कळसेजी तुमचा मुद्दा घेऊन निरंजन डावखरेंकडे जातो. डावखरेंच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचे पिताश्री स्वर्गवासी डावखरेजी यांनी सुद्धा या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना ते घरातूनच बाळकडू आहे राजकारणाचं. निरंजन डावखरेजी, काही गोष्टी या जागा आकडा याच्या पलीकडे असतात, त्या संसदीय परंपरेच्या असतात आणि एकमेकांच्या संबंधांबद्दलच्या सुद्धा असतात. त्या दृष्टीने पाहता आता तिसरं अधिवेशन हे विरोधी पक्षनेता देण्यात आलेला नाही, तर मग एकीकडे आम्हाला हे हसत खेळत सगळं बघायला मिळतं, फोटो बिटो काढण्यासाठी खांद्यावर हात ठेवले जात आहेत, हसलं वगैरे जात आहे, पण मग हीच खेळीमेळी विरोधी पक्षनेते पदासाठी का नाही दिसून येत? याच्यामध्ये जो निर्णय घ्यायचा असतो तो सर्वोपरी निर्णय घेण्याचा अधिकार हा वरच्या सभागृहामध्ये सभापतींचा आणि खालच्या सभागृहामध्ये अध्यक्षांचा असतो आणि त्यांचा निर्णय हा सार्वभौम असतो. त्याच्यामुळे आपण बघितलं तर सभागृहाची आसन व्यवस्थेमध्ये पण सभापती असतील किंवा अध्यक्ष असतील त्यांचं स्थान हे वरती असतं आणि मग मुख्यमंत्री असतील किंवा इतर सर्व मंत्री, सर्व आमदार ते खाली बसतात. त्याच्यामुळे त्यांनी घेतलेला हा निर्णय हा निश्चितपणे सगळ्यांना मान्य असतो. तांत्रिक गोष्टींच्या आधारावर या गोष्टींचा निर्णय घेतला जातो आणि अध्यक्षांनी किंवा सभापतींनी घेतलेला निर्णय हा सगळ्यांना मान्य करावा. निरंजनजी, आता असं आहे की तुम्ही विधान परिषदेत आहात, मी एक पत्रकार आहे, पण आपल्या दोघांना सुद्धा शब्द वाचून न कळणाऱ्या सगळ्या गोष्टी कळतात. राज्यपाल नियुक्त आमदार, राष्ट्रपती नियुक्त खासदार हे राष्ट्रपती नियुक्त किंवा राज्यपाल नियुक्त असले तरी ते वस्तुतः कुणाद्वारे नियुक्त असतात हे आपल्याला एक ओपन सिक्रेट म्हणून माहिती आहे. आणि मी कोणत्याही पदाची हेळसांड न करता किंवा अधिक्षेप न करता आपल्याला सुद्धा माहिती की याच्या मागची राजकीय गणितं काय आहेत. इथे प्रश्न कोणाला आमदारकी देण्याचा नाही, तो असता तरी एक वेळ राजकारण समजून घेता येईल की कोश्यारींनी शेवटपर्यंत कोणाला आमदारकी दिली नाही, पण इथे विरोधी पक्ष नेता नसल्यामुळे विरोधकांचा जो एकजूट आवाज बघायला मिळतो त्या पदामध्ये तो दिसत नाहीये. हा माझा तुम्हाला प्रश्न आहे.
याच्यामध्ये खरं तर अध्यक्षांकडे याच्यामध्ये आपल्याला सुस्पष्टता भेटेल, पण मी जसं मगाशी सांगितलं की या सभागृहातल्या काही गोष्टी आहेत ह्या टेक्निकलच ग्राउंड्सवर आपण बघितल्या गेल्या पाहिजेत. कुठलाही आयुध असेल किंवा कुठल्याही विषयाचा चर्चा असेल या संदर्भातलं आम्ही टेक्निकल ग्राउंड्सवरच सभागृहामध्ये कामकाज होत असताना विरोधी पक्षनेता हा निर्णय पण टेक्निकल ग्राउंड्सवर होतो. त्याच्यामध्ये संख्येचं गणित आहे. संख्येचं गणित असताना काँग्रेसचं संख्येचं गणित जास्त आहे का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं गणित जास्त आहे का राष्ट्रवादीचं जास्त आहे, हे त्यांनी निर्णय करून याच्या संदर्भातलं एकमतावर येऊन त्यांनी अध्यक्षांना कळवलं. मला मान्य आहे, मी त्याला मुळी चॅलेंज करत नाही, पण एक आठवण करून देतो. विरोधी पक्षनेतेपदाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मी चुकत नसेल तर यशवंतराव चव्हाण साहेबांनी तो निर्णय घेतला होता. वस्तू त्याची काही गरज नव्हती, पण तो दिला गेला. आणि एक असं मानलं गेलं की एक सत्ताधारी मंडळ असेल मंत्रिमंडळ, तर दुसरं शॅडो कॅबिनेट असतं विरोधकांचं, आणि त्या अर्थानं मुख्यमंत्र्याच्या समोर असतो विरोधी पक्षनेता, म्हणून त्याला ते पद देण्यात आलं. असा समंजसपणा दाखवण्याची जी राजकीय प्रथा परंपरा आपल्याकडे राहिलेली आहे, म्हणून मी प्रश्न होता माझ्याकडे. आता वेळ कमी आहे. एक मगाशी मनीषा कायंदेंचा प्रश्न राहिला होता. मनीषाजी, जी मैत्री किंवा जी अनौपचारिक संवादाची प्रक्रिया जर का थेट उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये, तुम्ही आधीची वक्तव्य जर का पाहिलं तर त्या तुलनेत अजून ठाकरेंमध्ये आणि शिंदेमध्ये काही बोलणं झालं नाहीये. इतकी गंभीर विधानं दोघांनी एकमेकांच्या विरोधात केली होती, ते एकमेकांशी अनौपचारिकरित्या बोलू शकतात सगळ्यांसमोर. तर तुम्हाला असं नाही का वाटत की असे चॅनल संवादाचे ओपन राहिले पाहिजेत? मला असं वाटतं की तो जो दुरावा आहे तो इतका टोकाचा झालेला आहे की ज्या पद्धतीचं शिव्या शाप देण्यात आलं आणि अजूनही चालू आहे, म्हणजे ते कधीतरी थांबायला पाहिजे. जनतेच्या कोर्टात आम्ही जाऊ, जनतेच्या कोर्टातही जाऊन झालं आणि तिथेही आम्ही जिंकलो. तर इतकं सगळं झाल्यानंतर किंवा माननीय उद्धव ठाकरे यांचा जो स्वभाव आहे, म्हणजे ते फडणवीस त्यांना जवळचे वाटतात पण शिंदे नाही. म्हणजे त्यांनी पूर्वीच म्हणजे आणि प्रत्येकाला तुम्ही निघून जा, कोणाला थांबवायचाही प्रयत्न करत नाही. हा जो त्यांचा जो स्वभाव आहे, मला असं वाटतं हा कुठेतरी त्याला कारणीभूत आहे. पण मनीषाजी, जसा उद्धव ठाकरेंचा सगळ्यांना दूर लोटण्याचा स्वभाव आपण टीका करताय, तसा फडणवीस किंवा भाजपचा सगळ्यांनाच जवळ करायचा जो स्वभाव आहे त्याबद्दल पण काही आक्षेप नाहीये तुम्हाला? कारण ह्याची अडचण तर शिंदेंना होणार, जशी अजित पवारांच्या वेळी झाली. नाही बघा, हे जे या सगळ्या ज्या काही बातम्या किंवा वावड्या उठतात आहे की फडणवीस यांना बोलवतायत त्यांना बोलवतायत, आता तसं गेल्या 2.5 वर्षामध्ये किंवा आता या नवीन सरकार झालं तेव्हा सुद्धा नवीन अलायन्सेस काही बीजेपी कडनं कोणाबरोबर झालेले नाहीयेत. बरं, त्याच्यामुळे या म्हणण्यालाही तसं काही फारसा किंवा असा अर्थ निघत नाही. बरं, मी एक शेवटची कमेंट घेण्यासाठी जातोय रोहित चंदावरकरांकडे. रोहितजी, संदर्भ आहे आगामी महापालिका निवडणुका, त्या पार्श्वभूमीवरती राज उद्धव यांची वाढती जवळीक जी अधिकृतरित्या आपल्याला बघायला मिळाली, आणि त्या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीसांनी अनौपचारिक मारलेल्या गप्पा आणि दिलेले संकेत उद्धव ठाकरेंना, या सगळ्याचं त्रैराशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कसं मांडायचं? अगदी बरोबर त्याच्याकडेच यावं अशा विचारातच मी होतो आणि तुम्ही बरोबर तो हिट इट ऑन द हेड. प्रश्न असा आहे प्रसन्न की भारतीय जनता पक्षाचा आटोकाट प्रयत्न हा असणार आणि क्लिअर आहे की त्यात त्यांना बहुतेक यश मिळेलच की राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी अजिबात जागा वाटपाचा समझोता करू नये. माहितीचा पॉइंट तुम्हाला देतो, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन देतो मी इथे सगळ्या उपस्थितांसाठी प्रेक्षकांसाठी. भारतीय जनता पक्षाने प्रायव्हेट एजन्सी मार्फत केलेल्या सर्व्हेमध्ये 2 आठवड्यापूर्वी केलेल्या सर्व्हेमध्ये असं दिसलेलं आहे की मुंबई शहर उपनगर आणि ओव्हरऑलच MMR रिजन मध्ये जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितपणे 9 महापालिका येतात MMR रिजन मध्ये, लक्षात घ्या 9 पालिकांपैकी बहुसंख्य पालिकांच्या क्षेत्रात हे सर्व्हे करण्यात आलाय. एकत्रित जर ते लढले जागा वाटप करून तर 52% पर्यंत त्यांची मतांची संख्या जाऊ शकते. असा सर्व्हे भारतीय जनता पक्षाने केलेला आहे, तो प्रायव्हेट एजन्सीकडनं करून घेतलेला आहे. जर ते स्वतंत्र लढले तर एकाची मतसंख्या 20 आणि दुसऱ्याची 14 किंवा 12% अशी असणार आहे. त्याच्यामुळे ह्या 2 भावांना म्हणजे हे याला आपण म्हणतो की कोणत्याही परिस्थितीत एकत्रित न येऊन देणं असा एक भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असणार, तो ते करणार. आणि सगळी इंडिकेशन्स बारीक बारीक ज्या काही कॉमेंट्स होतात, काहीतरी बोललं जातं वगैरे, तर ह्याच्या सगळ्याचं लक्षात घ्या. कम्प्लीट सूत्र, शेवटचं वाक्य बोलतो, कम्प्लीट सूत्रधार या सगळ्याचे, काय करायचं कसं करायचं वगैरे याचे कम्प्लीट सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहेत.
महाराष्ट्रातल्या सर्व महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांना कसं काय कुठे प्लेस करायचं, कोणाला काय हे करायचं, हो. कोणाबरोबर जागावाटप करायचं, कोणाबरोबर खरंय. नाही, शिंदेबरोबर खरंय. किती जागा काय करायचं, सगळं फडणवीस ठरवणार आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या तोंडातून बाहेर पडणारं प्रत्येक वाक्य याला आता महत्व आहे सध्या, आणि त्या अर्थात. दृष्टीने या सगळ्याकडे बघायला पाहिजे. प्रसन्न, अशा छोट्या मोठ्या घडामोडींमध्येच मोठमोठ्या वावटळीची, वादळाची, भूकंप आणि सुनामीची बीजं दडलेली असतात. या निमित्तानं आपल्याला विधान परिषदेमधला हा सगळा सामना आणि माहोल बघावा लागेल. या अतिशय महत्त्वाच्या आणि वेगळ्या चर्चेसाठी मनीषा कायंदेजी तुम्ही वेळ दिला. निरंजन डावखरे यांनी ते वस्तुतः त्यांना आता नार्वेकरांनी बोलावलेल्या डिनरला जायचंय, तरी सुद्धा त्यांनी एबीपी माझाला वेळ दिला. त्यांचे विशेष आभार डावखरेजी. कळसेंनी सुद्धा आपल्याला त्यांच्या व्यग्र कार्यक्रमातून काढून वेळ दिला, त्यांना सुद्धा त्यांचा सुद्धा आभार. आणि रोहित चंदावरकरांचे सुद्धा आभार. आपलं स्वागत पुन्हा एकदा 0 वरच्या शेवटच्या या सेगमेंटमध्ये, ज्यामध्ये नेहमीप्रमाणे आपण बघणार आहोत आजचा प्रश्न आणि त्याला तुम्ही दिलेला प्रतिसाद म्हणजेच कौल. त्यासाठी जाऊयात माझा पोल सेंटरला आणि पाहूयात आजचा प्रश्न जो होता हा. 3 अधिवेशनानंतरही विरोधी पक्षनेतेपद रिकामं ठेवत सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे असं वाटतं का आपल्याला? 16,000 लोकांनी यात भाग घेतला. 84% लोकांना वाटतंय की होय हा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. 16% लोकांना वाटतंय नाही, असा हा प्रयत्न नाही. आपल्या सर्व प्रकारच्या मतांचा आणि प्रतिक्रियांचा सुद्धा आदर. 0 मध्ये आपण इथे थांबणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.